ज्ञानेश्वरी जी आहे हिचं मूळ नाव काय आहे तर भावार्थ दीपिका असं नाव आहे. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव निर्माण होणं, त्या भावाची आत्मज्योत. दीपिका म्हणजे दीपक, त्या भावाचा दीपक, त्या भावाचा दीप आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित झाला हरिनामाच्या भावाचा, तरच आपल्याला ही ज्ञानेश्वरी कळेल. सगळे ग्रंथ असेच आहेत बरं का, की जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये त्या हरिनामाचा भाव होत नाही किंवा जी भावातून निघालेली जी आत्मज्योत आहे, त्या ज्योतीचा प्रकाश जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये प्रज्वलित होत नाही तोपर्यंत ग्रंथांचा अर्थ लोकांना कळत नाही. आणि मग आपण ते बाह्य अंगाने असतात आणि आपण काय करतो, त्यांना अंतरंगातून सांगतो. कारण त्यांचा जो तिसरा डोळा आहे, तो तिसरा डोळा त्यांच्याकडे नसतो म्हणून त्यांना हे ज्ञान कळत नाही. आणि भगवान शंकराचा तिसरा डोळा आहे जो उघडलेला आहे, आणि म्हणून त्यांच्यापासून हा संप्रदाय चालू झालेला आहे. ज्ञानोबा सांगतात की ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, म्हणजे अशी ही परंपरा ज्ञानोबारायापर्यंत आलेली आहे. आणि भावार्थ दीपिका आहे, जोपर्यंत आपल्याला अंतःकरणामध्ये जो भाव होत नाही नामाचा तोपर्यंत अर्थच कळणार नाही. आणि जे काय चाललंय जगामध्ये ते बाह्य अंगाने सांगतात, कारण त्यांच्याकडे अनुग्रह नाही, प्रबोध नाही, त्यांच्याकडे नामाचं चिंतन नाही, ते ध्यान करत नाही. म्हणून माझं म्हणणं नेहमीच असतं की जो ध्यान करत नाही, सकाळी उठून ज्याने ध्यान केलं अनुग्रह घेऊन, त्यालाच आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, त्यालाच गुह्य ज्ञान कळेल. जे ध्यान करत नाही त्यांना हे ज्ञान अजिबातच कळणार नाही. ध्यानाच्या माध्यमातून झालेली अंतःकरणाची अवस्था, जो भाव, आणि त्या भावातून ही कुंडलिनी जागृत होते. कुंडलिनी जागृत होण्याची क्रिया काय बघा ना, लोकांचे व्यायाम करून त्यांना असं वाटतं की आम्हाला सगळं येतो, म्हणजे योगा करून, पण ते नाही ना. कारण तो लिहिलं की नाही भावार्थ दीपिका, म्हणजे आता इथं एक आपल्याला ओवी येऊन गेली बघा. आता आपल्याला आपले हरिभक्तपरायण भगवान पाटील वाचून दाखवली. इथं लिहिले की नाही, मग ब्रह्मरंध्री स्थिरावेना, मग ब्रह्मरंध्री स्थिरावणी सोहमभावाच्या बाह्या पसरुनी. म्हणजे काय, तो सोमभाव आहे, तो तुमच्या रोमारोमामध्ये प्रगट झाला तरच तुम्हाला या नामाची प्रक्रिया काय आहे, हे हरिभजन काय आहे हे कळेल. पण त्यांच्याकडे तत्वच नाही, त्यांच्याकडे नामच नाही, आणि ते काय करतात तर मंत्राचा जप करतात, आणि मंत्राच्या जपातून ही कुंडलिनी जागृत होत नाही. मग जागृत कशाने होते तर सोमभावातून ती जागृत होते. आणि तो भाव तुमच्या अंतःकरणामध्ये तयार होण्यासाठी तुम्हाला 2-2, 3-3 तास ध्यान करायला पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला द्वैतात आवडली तर आपले पाय तिकडे आपोआप वळतात की नाही. मग तशी हरिनामाची आवड पाहिजे आपल्याला. ज्याला हरिनामाची आवड नाही मग त्याला काय बोलून फायदा नाही, कारण का आपण उगाच आपली व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. माऊली सांगतात व्यर्थ आपली वाचा शिनवू नये. आपल्याला उगाच सीन होतो त्याचा, आणि लोकांना कळत नाही ना, आपण सांगत बसतो. मग एक दिवशी वाद होतात, मग ते वादे जाय तत्वबोधे, वादे जाय तत्वबोधे. म्हणजे आपला वाद झाला तर आपल्याकडे असलेला तत्व, त्या तत्वातून आलेला बोध तो पण निघून जातो. म्हणजे आपण पण त्यांच्या जोडीला आपलं नुकसान होतं. ज्यांना कळत नाही त्यांना सांगून फायदा नाही, कारण साखर गोड हे खाल्ल्यावर कळेल. पाण्यामध्ये हातपाय हलवायला लागतात, पोहता येईल पण पाण्यामध्ये हातपाय हलवायला लागतात, हे पाण्यात उतरल्यावर कळतो. तसा हरिनाम आहे, जोपर्यंत तुम्ही घेत नाही, त्याचं ध्यान करत नाही, तोपर्यंत ह्याचं कोणालाच प्रचिती येत नाही. कारण हे खूप कठीण काम आहे. कठीण म्हणजे तसा सगळ्यात सोपा आहे. सोपा मंत्रपरी नेमस्थ लिहिले की नाही, सोपा आहे पण तो नेमस्थ असला पाहिजे, म्हणजे सातत्याने असला पाहिजे. उठताना, झोपताना, खाताना, पिताना, बसताना, या सगळ्या
या ज्या ज्या आपल्याकडनं क्रिया होतात त्या सगळ्यातून आपल्याला त्या नाम आपला सातत्याने चालला पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याचा विसरच पडला नाही पाहिजे. पण हेची दान देगा देवा तुझा विसर न पडो. काय लिहिलंय? तुझा विसर न पडावा. म्हणजे आपल्याला देवाकडनं मागायचं काय, तर लोक खूप काही काही मागतात हो. घर मागतात, बंगला मागतात, काय काय जे असेल ते संसारातल्या गोष्टी मागतात. पण ह्याची दान देगा देवा तुझा विसर न पडावा. भगवंताकडनं हेच दान मागायचं की देवा तुझ्या हरिनामाचं, तुझ्या नामाचा विसरच पडू नये. आणि जर तशी अवस्था झाली आणि भगवंताने आपल्याला ते नाम दिलं तर आपली कुंडलिनी ताबडतोब जागृत आहे बरं का. ताबडतोब काहीच वेळ लागणार नाही. पण आपण दान काय मागतो? आपण काय दान मागतो बघा देवाकडनं, काय काय मागतो तुम्ही तुमचा विचार करा. ज्याने त्याने आपला आपला विचार करा की आपण देवाकडनं दान काय मागतो आणि काय मागायला पाहिजे. आपण दान हे मागतच नाही की देवा तुझं हरिनाम चालू होऊ दे माझ्याकडे सातत्याने. आणि त्यासाठी आपल्याला संतांकडे जायचं असतो. म्हणून अरे या संतांचा महिमा बोलावाय नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरीची होई जय. संत रामदास सांगतात अहो या संतांचा महिमा बोलावाय नाही सीमा, जयाचेनी जगदात्मा अंतरीची होई जय. संतांची संगत केली, संतांचा महिमा एवढा मोठा आहे, संतांचा महिमा एवढा मोठा आहे की त्या आपण कितीही बोललो तरी कमीच पडेल, कारण संत आहेत ते. आणि जयाचेनी जगदात्मा म्हणजे त्यांच्या संगतीमध्ये आपण राहिलो, संतांच्या संगतीत राहिलो. जयाचेनी जगदात्मा अंतरीच होई जय. अंतरामध्ये म्हणजे आतमध्येच प्रगट होतो तो जगदात्मा. कुठे प्रगट होतो? आतमध्ये प्रगट होतो. आणि अशा अनुभूती यायला पाहिजे. जगदांतर निवळत गेले मग जाणावे ओळले विश्वजन सांगतात. जगदांतर निवळत गेले. जगदांतरामध्ये म्हणजे ह्या मनुष्यरूपी देहामध्ये आपण त्या भगवंताचं भजन करत गेलो तर आपलं अंतःकरण शांत होतो. मग जाणावे ओळले विश्वजन म्हणजे ह्या विश्वाला चालणारे जे लोक आहेत, विश्वाला चालणारे जे आपले विषय आहेत ते शांत होतात. जगदांतरी सौख्य आले, जगदांतर मावळत गेले. मग जाणावे ओळले विश्वजन, विश्वाला चालणारे जे बघा सगळ्या विश्वाला कोण चालवतात? सगळ्या विश्वाला चालवणारे हे काय आहेत? ते विषय प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये, आणि ते माणसाला धावपळ करायला लावतात. भगवंत काहीच करत नाही. भगवंत म्हणतो मी निष्क्रिय आहे. मग तुम्हाला धावतात कोण, चालवतात कोण? तर सगळे जे आपल्या अंतःकरणामध्ये असलेले विषय आहेत, हे त्रिगुण आहेत, हे आपल्याला काय करतात? हे आपल्याला कामधंदा लावून दिले यांनी. मग ते ज्या वेळेला शांत होतील विषय त्यावेळेलाच आपल्याला ह्या ज्ञानाची प्राप्ती होईल. साधा बरं का, साधा अर्थ घ्या प्रत्येकाने आणि तसं विचार करा बरं का प्रत्येकाने. आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करतो ज्याचा त्याने आढावा घ्या, सिंहावलोकन करा. आणि हा सिंहावलोकन करण्याची जी पद्धत आहे ती प्रत्येकाने स्वतःलाच लावून घ्या की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपले किती प्रमाण पाठ झाले, आपल्या किती ओव्या पाठ झाल्या, आपल्या भगवंताचे तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे किती अभंग पाठ झाले, याच्याकडे लक्ष घाला ना तुम्ही. आणि त्याचा मतितार्थ तुम्ही स्वतःच तयार करा. आणि तो मतितार्थ आपल्याला सापडण्यासाठी, मिळण्यासाठी जगामध्ये आपल्याला मिळणार नाही. त्याचा अर्थ जगामध्ये मिळणार नाही बरं का. तुकोबारायांच्या त्या अभंगाचा अर्थ जगामध्ये कुठेच मिळणार नाही. तो तुमच्याकडेच दडलेला आहे. फक्त ते तुम्ही काय करा, पाठांतर करा. पाठांतर केल्यावर भगवंताचं नामस्मरण करा आणि नामस्मरण करता 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 तो भाव तुमच्यामध्ये आपोआपच उतरतो. कोणाकडे शिकायला जायची गरज नाही. बरेचसे लोक सांगतात महाराज खूप मोठे आहेत, आज आळंदीच्या शाळेत शिकून आले. काय फायदा आहे मला सांगा? तुम्ही आळंदीच्या शाळेत शिकले आणि अजून कुठल्या शाळेमध्ये शिकले? शाळेत शिकून मला हे ज्ञान मिळतं का मला सांगा? मग तुकोबाराय जगद्गुरू कसे झाले? शाळेत शिकून झाले.
त्यावेळेला कॉलेज तरी शाळा तरी होते का नीट? तुकोबारांच्या काळामध्ये, ज्ञानोबांच्या काळामध्ये शाळा तरी होते का? अहो हे ज्ञान आपल्याकडे आतमध्ये आहे, ते आपल्याच जवळ आहे. प्रत्येक जीवाला ते ज्ञान दिलेलं आहे, पण संतांचा स्पर्श पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला मी इकडे का आणलं या कार्यक्रमामध्ये, की प्रत्येकाने तुमचा भाव तयार करा. आतमध्ये भाव तुमच्या तयार आहे, फक्त तुम्ही पाठांतर करत नाही. आपली पाठी कोरी करा. जो इकडनं तिकडनं ज्ञान जमा केलेला तो टाकून द्या आणि आपली पाटी नवीन लिहायला सुरुवात करा. आणि ही पाटी आपल्याला हरिनामाच्या नामस्मरणातून आपल्याला ही पाटी भरायची आहे. एकदा का नामस्मरण चालू झालं का ज्ञान तुम्हाला शोधत येईल. ज्ञानाकडे तुम्हाला जायची गरज लागणार नाही. ज्ञान तुमच्या आतमध्ये तयारच आहे. भगवंताने आपल्याला, प्रत्येक माणूस बुद्धिमान आहे, मला सांगा बुद्धिमान आहे की नाही? मग तुमच्या बुद्धीचा निश्चय झाला की बुद्धी निश्चय आत्मज्ञान, बुद्धीचा असा निश्चय झाला की मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, असा निश्चय झाला तर ते सगळं ज्ञान तुमच्याकडे येईल. आणि तुम्ही म्हणले नाही देव लांब आहे, देव पंढरीला आहे, देव तीर्थाला आहे, मग तो भाव तुमचा कसा तयार होईल? देवा नाही होणार तयार ना. म्हणून त्यांनी काय सांगितले की तुमचा भावार्थ दीपिका, भावाचा अर्थ तुमच्या आतमध्ये भरलेला आहे, तो भाव तयार करा आणि दीपिका ती लावा, हरिनामाची दीपिका लावा. आणि एकदा का तो दीप चालू झाला, ही आत्मज्योत तुमच्या आतमध्ये प्रज्वलित झाली, तर त्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये या सगळ्या ओव्यांचा अर्थ शोधा. लांब जायची कुठेच गरज नाही. तुकोबाराय कोणत्या शाळेत गेले, ज्ञानोबाराय कोणत्या शाळेत गेले, कुठल्या शाळेत जायची गरज नाही. म्हणून याला राजयोग म्हणतात. काय म्हणतात? तुम्ही राजे होता हो. याला काय म्हणतात? राजयोग म्हणतात याला, राज. आणि तुम्ही राजे होता. आणि आपण स्वतः राजेच आहोत. प्रत्येक माणूस हा राजाच आहे. पण आपण भिकारी झालो का? लिहिले की नाही? बहु मृगजल देखून डोळा, थुंकीजी अमृताचा गिळला गाळाला. बहु मृगजल देखून डोळा, थुंकीजी अमृताचा गिळला गाळाला. म्हणजे आपल्या तोंडामध्ये अमृत भरलेला आहे तोंडामध्ये, पण तो आपण टाकून दिला आणि आपण मृगजलाच्या मागे पळतो. मृगजलामध्ये पाणी आहे का? म्हणजे हे जे काय आपल्याला दिसतं संसार, हा संसार मृगजलाप्रमाणे. मग त्याच्या मागे आपण धावलो तर आपल्याला काय मिळेल का? आपल्याला काहीही भेटणार नाही. एकच तुम्हाला तारणार आहे, तो म्हणजे नाम, हरिनाम. म्हणजे एक तत्व नाम दृढ धरा म्हणे, तोच धरा, त्यालाच धरा. आपला तो एक देव करून, तो एकच आहे ना, त्यालाच करून घ्या आपला. मग त्याला करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी हे सगळं आपला जो कार्यक्रम आपला चालू आहे तो त्याच्यासाठीच आहे की प्रत्येकाने आत्मज्ञानी व्हा. ज्ञानी नका हो का, ज्ञानी होऊन काय फायदा नाही होणार. आत्मज्ञानी व्हा. आपल्याच आत्म्याकडं आपला भाव तयार व्हायला पाहिजे. तो सोहम भाव आहे ना, तो आपल्याकडेच तयार होतो. आणि तो कसा आहे? आनंद घन. सोहम आत्मा स्वानंद घन. अजन्मा तो तूच जाण, जन्मजन्माचा आहे तो, आत्ताचा नाही, एका जन्माचा नाही. अनेक जन्मामध्ये आपल्याकडे तोच होता, तोच देव आहे आपला, तोच आपला भगवंत आहे. कारण संत रामदासाने लिहिले आहे, ते खोटं आहे का? कसं लिहिले बघा, सोहम आत्मा स्वानंद घन, अजन्मा तो तूच जाण, तोच आपण आहोत. आणि हे साधूचे वचन, हे साधूंनी दिलेलं वचन आहे. वचन दिलं आपल्याला संतांनी, हेच कर म्हणून. अजन्मा तो तूच जाण, हे साधूचे वचन सदृढ धरावे. ते आपण दृढ धरत नाही, त्याला आपण सोडतो आणि आपण भलतीकडेच पळतो. सगळं आपल्या हातात दिले हो, आपल्या हातात दिले संतांनी. पण आपल्या मनाची तयारी तेवढी नाही. आपण इकडे तिकडे सगळीकडे भरकटत राहिलोय. अरे या संतांचा महिमा बोलाव्या नाही सीमा,
जयाचनी जगदात्मा अंतरीची होजे, म्हणजे आतमध्ये तो प्रगट होतो. एवढं संतांची ताकद आहे. आणि तेच संत आपल्याला सांगायला आले. कोण आले आपल्याला सांगायला? ज्ञानोबा आले आपल्याला सांगायला. आणि ते काय सांगतात बघा. आपण तेची पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, हे एकत्व होई तैसे पंडुकुमारा. त्याप्रमाणे अर्जुना, देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदी प्रवेश करतो. हे ऐक्य ही समुद्राच्या पाण्याप्रमाणेच आहे. देहाच्या निमित्ताने जीवात्मा ब्रह्मपदी प्रवेश करतो. म्हणजे देह आपल्याला मिळालेला आहे. तो कशासाठी मिळालेला आहे? तर ब्रह्मपदापर्यंत पोहोचण्यासाठी हा देह मिळालेला आहे. आपल्याला इकडे तिकडे वापरण्यासाठी नाही मिळाला हा देह, बरं का. आपल्याला आपण नको तिकडे आपल्या विषयानं वापरतो आपला देह. आणि विषय काय करतात? तर आयनाच्या बैनानं 84ला घेतल्याशिवाय जायना. आपल्याला ते 84ला घेऊन जातात. आणि त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवा. त्या नामाकडे लक्ष, नामाकडे लक्ष ठेवलं तुम्ही तर विषय तो त्यांचा झाला. नारायण न आवडे जन धन माता पिता, लिहिले बघा. विषय तो त्यांचा झाला. नारायण न आवडे जन धन मान माता पिता, काहीच आवडत नाही माणसाला. ज्यावेळेला अशी अंतकरणाची अवस्था होईल त्यावेळेला समजत आपली कुंडली जागृत झालेली आहे. सगळे आपल्याला संकेत दिलेले संतांनी. पण आपण महाराष्ट्रात जन्माला येऊन आपला फायदा काय? ज्ञानोबासारखे संत आले, तुकोबारासारखे संत आले, आणि आपण कुठल्या मार्गाला चाललोय? कुठे कुठे पळतो वेड्यासारखं आपण? एवढा आपल्याला भांडार लिहून ठेवला त्याने आपल्यासाठी. आपल्याला त्यांच्याबद्दल स्वाभिमान असला पाहिजे. महाराष्ट्रीयन संतांबद्दल केवढा लिहून ठेवले. आणि इथे काय लिहिले? जीवाचा आणि शिवाचा ऐक्य होतो. जसा नदीचा आणि समुद्राचा मिलन झाल्यावर नदी समुद्रमय होतो, तसं आपण जीवाचा आणि परमात्म्याचं मिलन झाल्यावर आपण व्यापक होतो. कारण परमात्मा व्यापक आहे. तो काय एका मंदिराचाच आहे का? तो सगळीकडे गळीस्थळी काष्टी हृदय पाशाने सगळीकडे भरलेला आहे तो. मग आपल्याला दिसत का नाही? आपला भाव तसा तयार होत नाही. म्हणून भावार्थ दीपिका, त्या भावाचा दीप आपल्याला प्रज्वलित करता आला पाहिजे. आता दुजे हन होते की एकच हे आयते, ऐशी ये विवंचने पुरते उरे चिना. नंतर मी वेगळा आत्मा वेगळा किंवा दोन्ही एक ही वाटाघाट उरतच नाही. आणि अशी अवस्था जीवाचा आणि शिवाचं ऐक्य झाल्यानंतर परिस्थिती काय होते बघा. तुमच्या अंतकरणाचा भाव असा तयार व्हायला पाहिजे. जीवाचा आणि शिवाचं ऐक्य झाल्यानंतरची जी अवस्था आहे ते ज्ञानोबा सांगतात. या 309 मध्ये सांगतात. आता दुजेहन होते, नंतर मी आणि वेगळा आत्मा वेगळा असा दोन्ही एक ही वाटाघाट उरतच नाही. मी आणि आत्मा वेगळा, मी वेगळा आत्मा वेगळा असा भाव उरतच नाही त्या माणसाकडे. भाव कसा तयार होतो? अहम ब्रह्मास्मी, आपणच परब्रह्म आहोत. 100% तुमचा भाव असा झाला का देव दुरी नाही तयाला. ज्याचा भाव असा झाला अहम ब्रह्मास्मी असा भाव झाला, देव अजिबात लावून नाही, तुम्हीच देव होणार. 100% हा भाव लक्षात ठेवा. पण तो भाव तयार होण्यासाठी ही सगळी शास्त्र आहेत. शास्त्र त्याच्यासाठी वाचायचे असतात की आपण परब्रह्म आहोत, देवाची माहिती घेण्यासाठी नाही. कुठला तीर्थ कुठे, कुठला काय गरज नाही हो. कुठल्याच तीर्थ कुठे आहे, काय कुठे आहे, हवन काय, यज्ञ काय, काही गरज नाही सांगितले तुम्हाला. एकदा का जीवाचा आणि शिवाचा ऐक्य झाला नंतर मी वेगळा आणि आत्मा वेगळा असतात असे दोन भाव उरतच नाही सांगतात. म्हणून काय लिहिले? स्वरूपी स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चळेना. येथे करणं अंतरस्थिती, अंतर लागले भगवंती तोची साधू. काय सांगतात? स्वरूपी स्वरूपच झाला, मग तो पडूनच राहिला. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालो, मग आपण झोपलो काय, चालायला लागलो काय, पळालो काय, धावलो काय? स्वरूपी स्वरूपच झाला, मग तो पडून राहिला. जरी आपण पडून राहिलो तरी आपण तेच आहोत, जरी आपण धावलो तरी तेच आहोत, जरी आपण उद्योगधंदा करत तरी आपणच परब्रह्म आहोत. तो भावच निघून जात नाही. आणि तुमचा अंतरीचा भाव हाच तुमचा परमात्मा आहे.
तुम्हाला कोण नेतो सांगा अधोगतीकडे? प्रत्येक माणसाला अधोगतीकडे नेणारा तुमचा भाव आहे. जर विषयांचा भाव असेल, या परत विषय भोगाला. संसाराचा भाव असेल तर या परत संसारामध्ये. पाल बनून या, उंदीर बनून या. धनसंपत्ती खूप अशी वाटत असेल तुम्हाला, तर धनसंपत्तीचा भाव ठेवा. मग या नागोबा बनून या त्या धनावर बसाला. आणि देव तुम्ही आहात असा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही परब्रह्मा तत्वामध्ये विलीन होणार. म्हणून स्वरूपीच झाला, अथवा पडून राहिला अथवा उठून पळाला तरी चालेना येथे, कारण अंतरस्थिती अंतर लागले भगवंती. बघा, आपलं अंतःकरण त्या भगवत भावामध्ये एकरूप झाला. अंतर लागले भगवंती तोची साधू, त्याला साधू म्हणतात. साधूकडे कुठल्याच प्रकारचा भाव नसतो, म्हणजे विषयांचा भाव नसतो. फक्त एक परब्रह्म तत्व हाच त्यांचा भाव असतो. परब्रह्माशी एकरूप राहणं आणि त्या ब्रह्मानंदाची अनुभूती घेणे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, त्याला म्हणतात गुरु. जो ब्रह्माच्या आनंदामध्ये राहतो, ब्रह्मानंदम परमसुखदम, ब्रह्माच्या आनंदामध्येच परमसुख आहे. केवलम ज्ञानमूर्ती, आणि तो ज्ञानाचा मूर्तिमंत साधू आहे. आपण रोज बोलतो ब्रह्मानंदम परमसुखदम, अरे पण त्याचा अर्थ कळला का तुम्हाला? आपण दगडासारखे राहिलो, दगडाच्या खपल्या काढल्या, त्या पुन्हा नाही जडल्या. दगडाचा देव बनवला तर परत खपल्या परत त्याला, पण मनुष्याचे अवगुण जडले तर तरी परत येऊन चिपकतात माणसाला. का चिपकतात आपल्याला? आपल्याकडे अंतःकरणामध्ये भाव नाही देवाचा. दगडाच्या खपल्या काढल्या, त्या पुन्हा नाही जडल्या, पण मनुष्याचे अवगुण झडले तरी परत येऊन ते माणसाला चिपकतात. दगडाचा देव होतो, मग त्यापेक्षा माणसापेक्षा पाषाण भला, रामदास स्वामी सांगतात. या माणसापेक्षा दगड चांगला. एकदा दगडाचा देव झाला की परत तो दगड होत नाही, पण माणसाचं अवगुण ताबडतोब परत चिपकतात. नंतर मी वेगळा आणि आत्मा वेगळा, किंवा दोन्ही एक अशी वाटाघाट उरतच नाही. वाटाघाटच संपले, कुठल्याच वाटा फुटत नाही. जिथं सगळ्या वाटा जाऊन मिळतात ते परब्रह्मपद आहे. तिथे वाटच नाही. नंतर तिथे गेल्यावर तुम्हीच परब्रह्म होता. मग तुम्हाला कोणाचीच वाट बघायची गरज नाही, कोणाचीच वाट बघायची गरज नाही. तिथे तुम्हीच परब्रह्म आहात. गगनी गगन लया जाये, ऐशी जे काय आहे ते अनुभव हो जाये, तो होऊनी ठाके. मग त्या साधकाची, त्या साधूची अशी अवस्था होते की आकाशात मिळते असे जे काही एक तत्व आहे, त्याचा जो कोणी अनुभव घेतो तोच सिद्ध बनतो. सिद्ध पुरुष कोणाला म्हणतात? आकाश आकाशात विलीन होतो. आता मला सांगा, आकाश आकाशात विलीन होईल का? माऊली असे का म्हणतात आकाश आकाशात विलीन होईल? आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे आपल्याकडे, आकाश म्हणजे पोकळी आहे. एक आकाश आपल्या कुठे? आपल्या पोटामध्ये आकाश आहे. बघा, ती कुंडलिनी काय करते? त्या पोटात जाते, हृदयामध्ये जाते. तो सोनसळी असते, ती काय करते? आता आपल्याला मागे गेला या 6व्या अध्यायामध्ये, ते आपल्या पोटात जाऊन प्रवेश करतो आणि हृदयरूपी प्रदेशामध्ये, भुसभुशीत प्रदेशामध्ये ती काय करते? विलीन होऊन जाते. आणि दुसरा आकाश म्हणजे काय? दुसरा आकाश म्हणजे आपल्या भ्रुकुटीमध्ये गेल्यानंतर तिथे एवढी शांती आपल्याकडे, चित शांती येते तिथे, आणि त्या शांतीशी एकरूप होऊन आपल्याकडली शांती त्या आकाशरूपी शांतीमध्ये विलीन करायची. त्याला काय म्हणतात? त्याला आकाश म्हणतात. म्हणजे ब्रह्मरंध्रात गेल्यावर ज्या आपली शांती आहे, त्या आपल्या अंतःकरणामध्ये असलेली शांती, त्या ब्रह्मांडातल्या शांतीशी एकरूप करणं म्हणजे आकाश तत्वामध्ये विलीन करणं. आकाश कशामध्ये विलीन करायचं? आकाशामध्ये विलीन करायचे. आकाशात मिळते असे जे काही जे एक तत्व आहे, काय सांगितले? ते तत्व आहे. म्हणजे आपल्या भ्रुकुटीमध्ये असलेलं आत्मतत्व बाहेरच्या आकाश तत्वामध्ये विलीन करायचं. मागे इथं गेलं आपल्याला की 10व्या दारामध्ये गेल्यानंतर त्या अनाथ नादातून ब्रह्मरंध्राची खिडकी खोलता येतो.
आणि आतली शांती जी आहे, आतलं तत्व आहे, त्या बाहेरच्या तत्वाशी बाहेर पण सोमतत्व आहे आणि आतमध्ये पण सोमतत्व आहे. बाहेरचं सोमतत्व आतल्या सोमतत्वाशी एकरूप करून देणं, हे कुंडलीने जागृत करण्याचं मुख्य प्रधान उद्दिष्ट आहे. आणि ते आपल्याला जमलं पाहिजे. त्याचा जो कोणी अनुभव घेतो तो सिद्ध बनतो बघा. आणि असा अनुभव येणं त्याला सिद्ध पुरुष म्हणतात. सिद्ध म्हणजे काय की आकाशात मिळते असे ज्याचे असे काही एक तत्व आहे. आकाशात मिळवून घेणं असं एक तत्व आहे. म्हणजे ते तत्वज्ञान आहे किंवा तत्व आहे, ते म्हणजे चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याचा अनुभव जो कोणी घेतो तो सिद्ध पुरुष होय. आपल्या आतमध्ये असलेले चैतन्य बाहेरच्या चैतन्याशी एकरूप करणं. आत हरी बाहेर हरी, हरीने माझं व्यापिले. जैसे दीपे दीपू लाविजे, आदिल कोण न ओळखीजे, तैसे सर्वत्र जो मज भजे, तो मीच होऊन ठाके पांडवा. ज्ञानोबा सांगतात, जैसे दीपे दीपू लाविजे, आदिल कोण न ओळखीजे, तैसे सर्वस्व जो मज भाजे, तो मीच होऊन ठाके पांडवा. म्हणजे काय सांगतात, आपण समजा 100 पंक्त्या लावल्या आणि एखादा माणूस आला, त्याला सांगितलं पहिली पंक्ती कोणती लावली सांग, ओळखता येईल का त्याला? पहिली पंक्ती कुठली लावली ओळखता येईल का? कारण सगळ्या एकसारख्याच पंक्ती आहेत. आणि कुठली लावली सांगता येईल का? तैसे सर्वच तुझं माझं भाजे, तसं सर्व भावाने मला जो भासतो तो मीच होऊन जातो. अरे पांडवा, अरे अर्जुना, तो मीच होतो म्हणजे तो देवच होतो, माझ्यासारखा होतो. जैसे दीपे दीपू लाविजे, एका दीपाने अनेक दिपे लावल्यानंतर कुठला दिवा पहिला, कुठला दुसरा, कुठला तिसरा हे ओळखता येत नाही, सर्व एक समान होतात. तैसे सर्व सोजोमध्ये, तसं सर्व भावाने, त्या सोहम भावाने जो माझी पूजा करतो तो मीच होऊन ठाके. तो मीच होऊन म्हणजे तो भगवंत होऊन जातो. भगवंताने ध्यान करणारा वेगळा राहत नाही, एकरूप होतात. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावातू पैठी कीजे. म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत नाही. काय सांगितलंय? ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून श्रीपाद बाबा नेहमी सांगायचे, प्रक्रिया करा, प्रक्रिया करा. त्यांनी सांगितले की माऊलीने 18व्या अध्याय लिहिलंय की तोंडी ब्रह्मनाम, मुखी सात्विक कर्म, परी विनियोग विन विफलची. तोंडी ब्रह्मनाम म्हणजे आपल्या मुखामध्ये अखंड ब्रह्मनाम चालू आहे. हातात सात्विक कर्म पण आपल्याकडे आहेत. बरेचसे लोक मला भेटतात ग्राउंडला, खूप सज्जन लोक येतो, खूप सज्जन म्हणजे खूप. मला वाटतं त्यांच्याकडे त्यांच्यासारखं कोणी एकही पाप त्यांच्या हातातून झालेलं नाही, अशी लोक भेटतात. पण त्यांना ब्रह्मज्ञान कळत नाही. का कळत नाही? कारण तापत नाही ते. म्हणून तापत्रयी पोळला, संसार दुखे दुखावला, तोच अधिकारी झाला. तो त्रिविध ताप पोळला आणि त्यांना ताप दुःख कष्ट नाही होत ना त्यांना. मग आपल्याला त्यांचे काय होतं, कीव येतो एवढे. म्हणून इथं काय लिहिले आहे, प्रमाण आहे. मी बोलत नाही बरं का, प्रमाण बोलतो. काही लोकांना राग येतो मी बोलल्यावर. तसं करू नका. कारण हे काय माहिती आहे, संतांची वचनं आहे आणि ती वचनं आमच्याकडे प्रकाशित झाली. आम्ही त्याच्याशी एकरूप झालो त्या परब्रह्म तत्वाशी. आणि ते चैतन्य रोमरोमामध्ये काय करायला लागलं, संचार करावं लागलं. आणि ते चैतन्य बोलतं, आम्ही बोलत नाही. आम्ही जेव्हा इथं बसतो कार्यक्रम करायला, सांगायला तुम्हाला, तेव्हा आम्ही एकदम नील असतो. आमच्याकडे म्हणजे मग खुल्ला असतो, काहीच नाही आमच्याकडे, भिकाऱ्यासारखा असतो आम्ही. पण जेव्हा सांगायला येतो तेव्हा तुमच्या सगळ्या लोकांची कृपा आमच्यावर होतो आणि आपोआप हे ज्ञान बाहेर पडतं, आपोआप बाहेर पडतो. आता काय लिहिलंय, तोंडी ब्रह्मनाम, मुखी ब्रह्मनाम, हाती सात्विक कर्म, परी विनियोग विन विफलीची. एखाद्या माणसाच्या मुखामध्ये अखंड हरिनाम चालू आहे, हातामध्ये सात्विक कर्म, रोज चांगले कर्म करतो तो, पण त्या भगवंताला प्राप्त कसं करायचं ही प्रक्रिया त्यांच्याकडे नाही. श्रीपाद बाबा नेहमी म्हणायचे बरं का, दिवेकर बाबा पण नेहमी म्हणायचे, प्रक्रिया आहे. कसं कसं जायचं ब्रह्मरंध्रात हे शिकून घ्या तुम्ही. एक 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 आपले चक्र कसे ओपन करायचे, ह्या सगळ्या टॅक्ट आहेत बरं का, प्रक्रिया आहेत सगळ्या. त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला ब्रह्मस्वरूपा. आणि म्हणून आपण संतांना शरण जायचं. भगवंत जवळ होता की नाही अर्जुनाच्या, होता की नाही? भगवंत जवळ होता. मग भगवंताने सांगितलं का, चल ये घे बाबा, तुला मी हात लावतो तुझ्या अंगाला, किंवा अर्जुनाने भगवंताच्या पाया पडून ज्ञान झालं असतं त्याला.
मग काही लोक येतात आमच्या पाया पडून, अरे बाबा पाया पडून काय होणार, अब पाया पडने से क्या होगा, गुरुची वचन आहे, सद्गुरु वचन हृदय धरी. आम्ही जे तुम्हाला वचनं सांगतो इथनं, जे काय तुम्हाला ज्ञान देतो ते आमचं ज्ञान नाही, आमच्या गुरूंचं आहे. आणि त्या वचनाशी तुम्ही एकरूप व्हा. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकार. आम्ही जे काय सांगतो ना, ते वचन तुम्ही त्या वचनावर तुम्ही आरूढ व्हा, त्याप्रमाणे तुम्ही शिस्त पाळा आणि तरच तुम्ही मोक्षाचे अधिकारी व्हाल. सद्गुरु वचन हृदय धरी तोच मोक्षाचा अधिकारी. पण श्रवण मनन केलेची करी अति आदर आहे. संत रामदास सांगतात, श्रवणाचा मननाचा निधध्यास लागला तरच आपल्याला मोक्षपदाला जाता येईल. बघा प्रमाण कसं सांगतात बघा, म्हणून प्रमाण पाठ करा. आपली शुभांगीताई बघा सगळी प्रमाण वया भरून ठेवल्यात, प्रमिलाताईने वया भरून ठेवल्यात. का बरं असं करतात हे लोक? त्यांना माहिती आहे की आपल्याला प्रकाशित करणारी ही प्रमाण आहेत संतांची. तुमच्यामध्ये प्रकाश निर्माण व्हावा असं वाटत असेल तर मला फोन करा, माझ्याकडनं प्रमाण घ्या. ज्या शाळेत आपण जातो त्या शाळेचा आपण अभ्यास केला नाही तर आपण पास होऊ का? पुढच्या वर्गात जाऊ का? आपण नाही जाऊ शकत. जो होमवर्क दिला जातो हा तुमचा होमवर्क, हा तुम्ही करायला पाहिजे. आम्ही जे काही इथून सांगतो त्याचं तुम्ही शांत चित्ताने ऐका. आणि परत मी काय करतो, एवढा त्रास घेतो आम्ही दिवसभर तुमच्यासाठी, आणि परत रेकॉर्डिंग करून घेतो. आणि ते रेकॉर्डिंग तयार व्हायला 2-2, 3-3 तास त्याच्या मागे आम्ही असतो. आणि 3 तासांनी ते रेकॉर्डिंग तयार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला पाठवतो. मग हा प्रसाद आहे तुमच्यापर्यंत. हा प्रसादाचं तुम्ही सेवन करा. प्रसाद एवढूसा खाला तरी पोट भरतो. हा जेवण नाही बरं का, हा प्रसाद आहे. हा श्रीगुरु कृपेने मिळालेला प्रसाद आहे. आणि तो प्रसाद वाटण्याचं काम आम्ही करतो. श्रीगुरूंच्या बावडीचा मी पानक्या आहे. श्रीगुरूंनी दिलेल्या बावडीतून पाणी मी काढतो आणि तुम्हाला पाजतो. हे पाणी माझं नाही, ती बावडी सद्गुरूंची आहे, माझी बावडी नाही. फक्त मी पानके आहे महाराज. तर तुम्ही हे पाणी पिऊन तृप्त व्हा असं मला वाटतं. ज्याने त्याने आपली ताण भागून घ्या. काही परत परत मिळणार नाही तुम्हाला, परत परत हे मिळणार नाहीये. आणि जन्म परत परत मिळत नाही. तुमचं काहीतरी माझा ऋणानुबंध आहे म्हणून तुमच्या माझ्या भेटी झाल्या. माझं काहीतरी ऋणानुबंध होते म्हणून मला आपले पांडुरंग देवीकर बाबा भेटले. आणि या श्रीपाद दासांचा आनंद संप्रदाय मला भेटला. आणि माझा उद्धार म्हणजे तेच आहे की माझ्याकडे हे ज्ञान मिळालं. नाही तर कित्येक जन्म गेले असते तरी हे ज्ञान मिळालं नसतं. पण गुरुकृपा झाली माझ्यावर. गुरूंच्या आज्ञेचं पालन करा. आज्ञेमध्ये ताकद आहे. सेवा आमची नाही केली तरी चालेल, पण आज्ञेचं पालन करा. जे काय सांगतो ते ना तंतोतंत पालन करा. तरच हे ज्ञान कळेल. अन्यथा हे ज्ञान कळणार नाही. हे ज्ञान कुठे लिहिलेलं नाहीये. म्हणून हृदय एक झाले. हृदयची ते हृदय घातले. काय केलं? भगवंताने सांगितलंय, अर्जुना बघ तुझं ना माझं हृदय एक झालेलं आहे आणि माझ्या हृदयातलं ज्ञान तुझ्या हृदयात मी घालतो. तसं आम्ही काय करतो, आमच्या हृदयातलं ज्ञान आहे जे प्रकाशित झालेलं तुमच्या हृदयामध्ये आम्ही घालायचं काम करतो. पण ते तुम्ही घ्या, स्वतः तयार व्हा. म्हणून तेथीची मातू न चढवणे बोलाची हातू. म्हणून तेथेची मातू न चढेची बोलाचा हातू. जेणे संवादाची आगावा तू पैठिकी जे. म्हणून त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करून दाखविता येत नाही. काय सांगितलंय? शब्दांनी तो ज्ञान सांगता येत नाही. म्हणून मी काय बोललो, मुखी ब्रह्मनाम अति सात्विक कर्म परिविनियोग विन विफलची. जर ते प्रक्रिया आपल्याला माहीत नसेल, बरेच लोक अशी सगळी कोरीच राहिल्यात, प्रक्रिया माहीत नाही. विनियोग विन विफलची. जे काय तुमच्याकडं सात्विक कर्म आहे, म्हणून अखंड नाम तुमच्या मुखामध्ये चालू आहे, सात्विक कर्म आहेत तुमच्याकडे, तुम्ही पूर्णपणे शुद्ध आहात, पण विनियोग नाही हो. म्हणजे मूलाधार चक्रातून ब्रह्मरंध्रात कसं जायचं ही तुमच्याकडे प्रक्रिया नाही. तुमच्याकडे विनियोग विन विफलची. ज्ञानवाऱ्या सांगतात 18व्या अध्यायामध्ये, मुखी ब्रह्मनाम अति सात्विक कर्म परिविनियोग विन विफलची. तशी अवस्था झालेली आहे. आणि ते का पाहिजे आपल्याला तिथं लिहिले बघा. म्हणून
त्या अवस्थेतील अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही. मग तिथे गेल्यानंतर, ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर ती स्थिती आहे, त्या अंतःकरणाचा भाव आहे, त्या स्थितीचं वर्णन सांगता येत नाही. का बरं सांगता येत नाही? का सांगता येत नाही? सांगतो तुम्हाला. आज मी तुमची 5 मिनिटं एक्स्ट्रा घेणार आहे. एखाद्या माणसाची अंगठी बावडीत पडली, बावडीमध्ये पडली अंगठी बरं का, आणि एक एक्सपर्ट पोहणारा माणूस आणला त्याने, आणि माझी काय मोठी अंगठी आहे, 2 तोल्याची मोठी अंगठी आहे, आणि ती पडली बावडीत, लाखो रुपयाची अंगठी. त्याने आणला शोधून. आता त्याने बुडी मारली, त्या माणसाने पाण्यामध्ये बुडी मारल्यानंतर शोधली, अंगठी त्याच्या हातात आली. अंगठी कोणाच्या हातात आली? त्या पोहणाऱ्या माणसाच्या. पण आता तो सांगू शकत नाही का? त्याच्या मनात सांगावं पण सांगू शकत नाही का? तर तो पाण्यामध्ये आहे, सांगता येत नाही त्याला. सांगता येईल का? सांगता येत नाही. का? पाण्यामध्ये, पाण्याच्या वर आलं तो सांगता येईल, पण तिथं त्याला आनंद झालेला आहे. तो पाण्याच्या बाहेर आल्यानंतर सांगता येईल, पाण्याचं तोपर्यंत सांगता येत नाही. तसं हे ज्ञान आहे. एखाद्या माणसाने काय की अनुभव त्यांना शब्दाने सांगता येत नाही. अनुभव आलाय त्याला खूप बरं का, आनंद झालाय त्याला. ब्रह्मरंध्रात गेल्यानंतर स्थिर झालेला आहे साधू, त्याला खूप आनंद झालेला आहे, पण तो शब्दांनी व्यक्त करता येत. आणि मग ती शब्द जे आहेत, ते शब्द आहेत ते ज्ञानोबारांनी लिहिले आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारांनी एवढं किंमत आलेली आहे. राष्ट्रसंत आहेत आपले ते. तुकोबारांनी एवढी किंमत का आली? कारण आलेले एकदम प्रगल्भ अनुभव आहेत, आणि ते प्रगल्भ अनुभव त्यांनी आपल्या वाणीतून, 4 वाण्या चालू झाल्या त्यांच्या. परा पश्यंती मध्यमा वेखरी, रोम रोम त्यांचं भजन करायला लागलं. आणि भजनाला जाऊन भजनानंदमध्ये त्यांनी लिहिलेले आपले शब्द येते. आणि आपल्याला भजनानंदी झालो तरच आपल्याला हे कळलं. आणि आपल्याला भजनानंद जर मिळत नसेल त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. भजन करा, कारण तो अनुभव शब्दांनी वर्णन करण्यासारखा नाही. तो अनुभव कसा आहे? शब्दांनी व्यक्त करता येण्यासारखा अनुभव नाही तो. पण तुकोबारा सांगतात बरं का खात्रीनं, अनुभव आले त्या जगा सांगती. तुकोबारांनी लिहिलंय, आम्हाला अनुभव आलाय आणि ते या जगाला आम्ही सांगत सुटलोय. तसा आपल्याला अनुभव आलेले. अनुभव घ्या, तुकोबाऱ्यासारखं व्हा, ज्ञानोबाऱ्यासारखं व्हा, संतांसारखं व्हा. संतांविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देत असे ग्वाही. संतांशिवाय आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. वेद पण ते सांगतात, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ते पण सांगतात. नेती ते पण थकले, त्यांना पण सांगता आलं नाही. म्हणून संतांना एवढी किंमत का आली? कारण संतांनी देवाला प्राप्त करून घेतला. म्हणून तुकोबारा बोलले, देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे साठवण्याचे रुधले जागे. सगळ्या लोकांची हीच अवस्था झालेली आहे. ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचं त्या ठिकाणी विषय भरून ठेवल्यात, त्या ठिकाणी प्रपंच भरून ठेवले, पोरं टारं सगळा संसार भरून ठेवले. कोणी ऐकले नाही तुकोबारांचं त्यावेळेला. देव घ्या कोणी देव घ्या, देव न लगे, देव नको बाबा, देव नको. तुकोबारांचं का? साठवण्याचे रुधले जागे. ज्या ठिकाणी भगवंताला साठवायचं, ज्या हृदयामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये भगवंताला साठवायचं आहे, हरिनाम साठवायचं आहे, ते लोकांनी टाकून दिलं आणि संसारच थाटलाय सगळा. म्हणून तुकोबारा म्हणतात संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही ह्या चिंतने शुद्ध झालो. बघा तुकोबारा का सांगतात, सगळी व्यसन फॅशन सगळा संसाराच्या मध्ये, पण आम्ही ह्या चिंतने म्हणजे त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये आम्ही शुद्ध झालो. तुम्ही पण त्या विठ्ठलाच्या चिंतनामध्ये शुद्ध व्हा. आपण आता 311 होईपर्यंत आलो. 11 नाही 12 होईपर्यंत आलो ना का, 11 होईपर्यंत आलेलो आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण बाबा पांडुरंग देव यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री